ॲक्च्युली बघा हा आपला अँथ्रॉनचा ब्रिज आहे. जे नदीचं पाणी आहे ते मित्रांनो केवढं बाहेर आलेलं आहे ना ते तुम्ही आता एकदा फक्त बघा की म्हणजे बघा ना केवढं मोठं मित्रांनो पात्र बाहेर आलेलं आहे नदीचं बघू शकता तुम्ही. म्हणजे इथपर्यंत नदीचं पात्र आहे पण इथून आता पाणी पूर्णपणे असं बाहेर आलेलं आहे आणि आता इकडे देखील जातं. इकडे पुढे कसं आहे मित्रांनो थोडीफार घरं देखील आहेत. आश्चर्य हे आहे की आज दुपारपासून एवढा पाऊस नाही आहे तरी देखील हे पाणी कुठलं आहे का कळत नाही आणि इकडे आतमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता. आणि हे आहे आपल्या वाशिष्ठ नदीचं पात्र बघा पूर्ण अगदी मित्रांनो पाणी ह्या भागात देखील आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला पूर भरतो ना मित्रांनो चिपळूणमध्ये त्यावेळेला ह्या ठिकाणी पाणी येतं. बाजार पुलावर तर जाऊच शकत नाही कारण पाणी पूर्णपणे प्रचंड आहे. त्यामुळे जी सगळी वाहतूक आहे ती मित्रांनो आता ह्या रूटनी फिरवली गेलेली आहे. मला म्हटलं ना की पूर्णपणे जे नदीतलं पाणी आहे ते आता इकडे देखील पूर्ण शेतामध्ये आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. व्हिडिओ जरा मित्रांनो अर्जंट बनवतोय. काय झालंय आता आपण चिपळूणमध्ये आहोत. पाऊस तसा नॉर्मल आहे परंतु पाणी सोडलंय की काय आयडिया नाही. तुम्हाला एकदा अपडेट देतो या व्हिडिओची देखील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आपला गुहागर चिपळूण रोड आणि जाताना हा आपल्याला अँथ्रॉनचा ब्रिज पाहायला मिळतो. ह्याची व्हिडिओ मी लास्ट टाइम केली होती. तुम्ही मित्रांनो नदीचं पात्र बघा. म्हणजे काय आहे ना आपण दरवेळेला नॉर्मली चालताना तिथपर्यंत जातो चालत हे बघा तिथपर्यंत. बट आता अशी कंडिशन झालेली आहे की आपण इथून पुढे देखील जाऊ शकत नाहीये. आणि आपला जो अँथ्रॉनचा ब्रिज आहे तो तुम्ही बघू शकता. तो बघा तिकडे पुढे आहे. ॲक्च्युली बघा हा आपला अँथ्रॉनचा ब्रिज आहे. आणि जे नदीचं पाणी आहे ते मित्रांनो केवढं बाहेर आलेलं आहे ना ते तुम्ही आता एकदा फक्त बघा. म्हणजे पाऊस एवढा झालेला नाही आहे जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही आहे आजच्या दिवसामध्ये. तरी देखील संध्याकाळी आता 6:15 वाजलेत आणि आपण हे अपडेट बघतोय. म्हणजे एवढं पाणी सोडलेलं आहे. सगळी जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे बाजार पुलावर तर जाऊच शकत नाही कारण पाणी पूर्णपणे प्रचंड आहे. त्यामुळे जी सगळी वाहतूक आहे ती मित्रांनो आता ह्या रूटनी फिरवली गेलेली आहे गोळकोट रोडनी. तेव्हाच अंदाज आला की म्हणजे बघा ना केवढं मोठं मित्रांनो पात्र बाहेर आलेलं आहे नदीचं बघू शकता तुम्ही. आता आपण वरती ब्रिजवर आलेलो आहोत अँथ्रॉनच्या. आणि हा आहे मित्रांनो आपला अँथ्रॉनचा ब्रिज बघू शकता तुम्ही. आता इथून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. बघा पूर्णपणे अगदी म्हणजे इथपर्यंतच नदीचं पात्र आहे पण इथून आता पाणी पूर्णपणे असं बाहेर आलेलं आहे आणि आता इकडे देखील जातं. इकडे पुढे कसं आहे मित्रांनो थोडीफार घरं देखील आहेत. बट तुम्ही तिकडे समोर बघू शकता इथे जाऊन जरा थोडं पाणी कमी झालं आहे. बट तिकडच्या पाण्याच्या फ्लोनी ते पाणी आत गेलं असणार आहे. बट हे एवढं असं मित्रांनो पाणी आहे ते आता बाहेर पडलेलं आहे. बघा पूर्णपणे असं एकच झालेलं आहे. तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना की ज्यावेळेला पाणी भरतं त्यावेळेला इकडे देखील पूर्णपणे पाणी येतं आणि आज ते बघायला मिळालेलं आहे आपल्याला. हे बघा पण आश्चर्य हे आहे की आज दुपारपासून एवढा पाऊस नाही आहे तरी देखील हे पाणी कुठलं आहे का कळत नाही. माझ्यामध्ये पाणी 100% सोडलं असावं. इकडे देखील आता आपण पुढे तुम्हाला दाखवतो. तुम्ही एकदा बघून घ्या. तर ह्या साईडला पण बघू शकता मित्रांनो. आता ह्या ठिकाणी हा जो ब्रिज आहे तो संपतो आणि इकडे आतमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता. आणि हे आहे आपल्या वाशिष्ठ नदीचं पात्र आणि जे पाणी आहे ते आता पूर्णपणे इकडे आतमध्ये देखील शिरलेलं आहे. पाऊस नाही काही नाही तरी देखील मित्रांनो ही अशी कंडिशन बघायला मिळाली आहे. काहीच कळत नाही माझ्यामध्ये पाणी सोडलं असावं. आता इकडे पण बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूर्ण अगदी मित्रांनो तुम्ही नदीचं पात्र बघा. अक्षरशः आतमध्ये शेतामध्ये देखील पाणी गेलं असणार एवढं मात्र 100%. केवढाचा केवढा मित्रांनो पाण्याचा लोंढा खाली चालला आहे बघा. अगदी मित्रांनो शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे बघू शकता. हा आहे आपला अँथ्रॉनचा ब्रिज. आता आपण पलीकडे आलोय बघा पूर्ण अगदी मित्रांनो पाणी ह्या भागात देखील आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला पूर भरतो ना मित्रांनो चिपळूणमध्ये त्यावेळेला ह्या ठिकाणी पाणी येतं. परंतु आता बघू शकता पूर्ण अगदी पाणी आलेलं आहे. अगदी पुढे पण बघा हे बघा पूर्ण अगदी सगळीकडे ह्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. आणि हा आहे आपला चिपळूण गुहागर रोड. म्हणजे इथून पुढे गेलं की फरशी नाका आहे. तिथून आपण म्हणजे फरशी नाकावरून आपण गुहागरला जाऊ शकतो ह्या रोड मार्गे. आणि समोरच हा आपला अँथ्रॉनचा ब्रिज जसं की मी तुम्हाला मागाशी बोललोच. आणि इकडे पण बघा तुम्हाला म्हटलं ना की पूर्णपणे जे नदीतलं पाणी आहे ते आता इकडे देखील पूर्ण शेतामध्ये आलेलं आहे. माझ्या मते चिपळूणचा जो मित्रांनो बाजारपूल आहे ना त्या बाजारपुलावर 100% मित्रांनो पाणी मला वाटते बाजूला आलेलं असणार आहे. म्हणजे मच्छी मार्केट साईडला मित्रांनो 100% पाणी गेलेलं असणार आहे. आपण आतमध्ये काही गेलो नाही आहेत. बट ही एक जाताना मला एक अपडेट बघायला मिळाली ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.